मुलांना शिकवणं म्हणजे तुम्ही त्यांना रोजगाराच्या पण संधी संधी उपलब्ध करून देतायत उपलब्ध ना? करून आपण कारण शिक्षण मिळालं की आपोआपच हो ते हो मेनस्ट्रीम मध्ये सामावले जातीलच ना. एक्झॅक्टली. हे खूप म्हणजे फार मोठं कार्य आहे नाही का? आणि टार्गेटेड आहे की एवढ्या लोकांना डॉक्टर करणं, एवढ्या लोकांना असं करणं. हे आता आम्ही असं विचार करतोय की आता आपण जनरलाइज न करता आपण टार्गेटेड, की आपण सांगू शकू की नाही आम्ही हे 100 मुलं बघा आमची डॉक्टर झाली, आम्ही त्यांच्यावर फोकस केला तर ती आज 100 मुलं ह्या समाजातली आज डॉक्टर झाली तर खूप चांगली अचिव्हमेंट होऊ शकते. नाही, हे खूप मोठं कार्य आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आता एक खातं आहे म्हटल्यावर त्यांना न्याय मिळणार आहे. जे सामाजिक न्यायापासून न्याय वंचित मिळाला आहे, न्याय पाहिजे. मिळाला पाहिजे त्यांना. आणि सामाजिक न्याय म्हणजे शेवटी तेच आहे ना, शिक्षण पण मिळालं पाहिजे, आर्थिक पण त्यांना मदत झाली पाहिजे. आता तुमच्याकडे अजून एक महत्वाचं खातं आहे ज्याच्यामध्ये मला पण खूप इंटरेस्ट आहे, ते म्हणजे वैद्यकीय शिक्षण. कारण प्रत्येक वेळेला आम्ही ऐकतो की आता 50 कॉलेजेस काढली, 100 कॉलेजेस काढली, ठिकठिकाणी कॉलेजेस काढली जातात. प्रत्येक वेळेला MBBS ॲडमिशनच्या वेळेला ॲडमिशन सीट्स पण वाढतात. पण मी जे बघते ॲज अ डॉक्टर की कॉलेजेस काढली जातात पण त्याला संलग्न जी हॉस्पिटल्स पाहिजे ती नसतात. आणि मग लांबचं कुठलं तरी एक हॉस्पिटल दाखवलं जातं की हे याला संलग्न आहे म्हणून. तर माझा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही मेडिकल कॉलेजेस काढता की डॉक्टरांची कमी आहे म्हणून, तेव्हा तुम्ही काय बघता नक्की? त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. वैद्यकीय शिक्षणच्या अंडर जे मेडिकल कॉलेजेस येतात त्याच्याबरोबर हॉस्पिटल्स कंपल्सरी आहे. जे तुम्ही आत्ता सांगितले त्याच्यामध्ये खाजगी संस्थांचे पण खूप सारे मेडिकल कॉलेजेस आहेत ज्याला आपण अप्रुव्हल देतो आणि मग ते त्यांना जसं आपण म्हणतो की इतर कॉलेजेस आपण युनिव्हर्सिटीला ॲफिलिएट करून घेतो त्या पद्धतीने की त्यांचा जो स्टाफ जे येईल तो आपल्या हॉस्पिटलमध्ये पण इंटर्नशिप करण्यासाठी कंपल्सन सगळ्यांनाच आहे. तर ते आपल्या हॉस्पिटल्समधनं जे आपल्या सरकारी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे मेडिकल एज्युकेशनच्या अंडर आमच्या येतं. त्यामुळं एकतर डॉक्टरांची उपलब्धी आणि डॉक्टरांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये म्हणजे मला नाही असं वाटत की खाजगी हॉस्पिटलमध्ये कुठे डॉक्टरचा तुटवडा पडलेला तुम्ही अजिबात बघितलेला नाहीये. सरकारी हॉस्पिटलमध्ये आपल्याला डॉक्टर मिळत नाहीत कारण एकतर डॉक्टर झाल्यानंतर त्यांचा ओढा असा असतो की आम्ही आमचं स्वतःचं खाजगी क्लिनिक काढू, हॉस्पिटल काढू किंवा कुठल्या तरी खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करू. सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकार मला असं वाटतं की तेवढा पगार पण देऊ शकत नाही डॉक्टरांना आणि जास्त सरकारी हॉस्पिटलमध्ये काम पण खूप म्हणजे मी आता जर बघते तर इंटर्न्स तर 2-2, 3-3 दिवस झोपता येत नाही त्यांना, इतकं प्रचंड काम आज आपण आहे. त्यामुळे खूप साऱ्या जागा ह्याच्यामध्ये रिक्त आहेत आत्ता आणि त्याच्यासाठीचं आता आमचा प्रयत्न चालला आहे की काहीतरी आपण इंटेन्सिव्ह वाढवून त्यांना की ह्या जागा भरणं आत्ता फार गरजेचं आहे आणि ह्या जागा रिक्त असल्यामुळं मेन सिनियर डॉक्टर्सच्या जो सगळा भार येतो तो एक तर सिनियर रेसिडेंटवर येतो आणि ज्युनियर रेसिडेंट त्याच्याखाली भरडले जातात. तर हा सगळा सर्कल थोडासा माहीत नाही, सगळं काही जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे मला करता येईलच असं मला सांगता नाही येत. पण असं आहे की सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जसा आम्ही माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही बघतो की ज्या पद्धतीने ते काम करतात त्यांनी कितीतरी सिस्टीम बदलल्या आणि म्हणून आज आपल्याला हा रिझल्ट मिळतोय. म्हणजे त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे की जुनंच चाललंय तसंच पुढे ओढायचं नाही, तर ह्या सिस्टीममध्ये मी नव्याने काय करू शकतो ते. आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक मोदीजी ज्यांनी सगळ्या सिस्टीमच्या बाहेर जाऊन आज आपण काम करतोय आणि आज भारताची डेव्हलपमेंट बघतोय. त्यामुळे होप आहे आणि विल आहे. सो तेच महत्वाचं आहे, देयर इज अ विल, देयर इज अ वे. अगदी. आणि यांची जी कामाचा आवाका आहे प्रचंड आहे. म्हणजे मी ऐकलंय जे स्वतः म्हणजे अगदी म्हणतात तसं हॉर्सेस माउथ की ते स्वतः सकाळी सगळ्यांना बोलून अक्षरशः क्लास घेतात सगळ्यांचा. मोदीजी आता आम्हाला मागच्या एक महिना 1.5 महिन्यापूर्वी सगळ्या आम्हाला आमदारांशी जस्ट 1 तास त्यांनी
इन्फॉर्मल चर्चासाठी ते आले होते महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये. अरे वा, आम्ही 1 तास त्यांच्याशी अशा गप्पा मारल्या त्यांनी आमच्याशी. काय वाटलं? त्याच्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी आम्हाला सांगितल्या, की ते म्हणले ते प्रचारक राहिले ना, मोदीजी हे प्रचारक म्हणजे काय असतं, की संघामध्ये घरदार सोडून 13व्या 14व्या वर्षी घरदार सोडून बाहेर पडतात आणि संघाचं जो कार्यवाह असतो, जो जिथे सांगतो तिथे जाऊन काम करतात तळागाळामध्ये. त्यामुळं त्या लोकांना सवय असते की सगळ्या गोष्टीची स्वतःच करणं वगैरे. मोदीजी म्हणले तेव्हापासून मला ही सवय होती की ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि गार पाण्याने आंघोळ करायची, योगा करायचं, हे करायचं. तर त्या सवयी माझ्या जात नाहीत. त्यामुळं मी त्यांना झोप फक्त 3 तास 3.5 तास झोप घ्यायची सवय आहे आणि त्यामुळं ते खूप सारं काम करू शकतात. त्यांनी दुसरा सल्ला असा दिला की हे सगळं करत असताना मी योगा आणि प्राणायाम कधीच माझं चुकत नाही, मी करतो. आणि दुसरी गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली की पहिल्यांदा तुम्ही हे शिका की दर 6 महिन्यांनी फॅमिली चेकअप केली पाहिजे. स्वतःचं आरोग्याची चेकअप करा. आरोग्य चांगलं तर बाकी सगळं चांगलं. म्हणजे इतकं सुंदर मोदीजींनी सांगितलं की एवढा मोठा माणूस आहे जो एवढं काही करतोय, तर स्वतःविषयी त्यांना बिलकुल त्याच्याविषयीचा अहंकार नव्हता. इतक्या सिंपल गोष्टी त्यांनी सांगितल्या की राजकारणात असता तुम्ही, तुमची मुलींचं बघा, मुलींचं शिक्षण, मुलीचं लग्नाचं वय झालं असेल तर तिच्यासाठी मुलगा बघायला थोडी मदत करा घरामध्ये. एवढं सगळं इतका मायल्यूट लेवलवर ते सांगतात. आणि स्वच्छ भारतची जेव्हा संकल्पना होती, तुम्हाला खोटं वाटेल, मोदीजी सभा घेऊन बसले फ्लाईटमध्ये आणि जे आमचे संयोजक होते त्यांना फोन केला मोदीजींनी की अरे भाई वो ग्राउंड साफ किया क्या. म्हणजे इतकं मायल्यूट लेवलवर जर ते बघत असतील तर आमचे सगळे मंत्री सांगतात, त्यामुळे मोदीजी 9 वाजता स्वतः फोन करतात की अरे भाई आ जाओ, अभी मीटिंग आहे. आणि असं संपूर्ण देशाला ते चालवत आहेत. बापरे. आणि आपल्याला एक घर चालवणं हो. म्हणजे केवढं चॅलेंज हो. असतं. आणि त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना पण आम्ही इतके वर्ष अशाच पद्धतीने काम करताना बघतो, कारण आमच्या मीटिंग कधी कधी रात्री 12 नंतर सुरू होतात. 2 वाजेपर्यंत ते 100% मीटिंग घेतात आणि सकाळी परत 6 वाजता त्यांच्याकडे अधिकारी ब्रीफिंगला असतात. त्यामुळे तेही त्याच पद्धतीत काम करतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.